म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे। म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर निवृत्त पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे। संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या दालनाबाहेर निवृत्त पोलिसाला मारहाण केल्याचा दावा आहे। तर संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मारहाणीच्या आरोपानंतर वादाला तोंड फुटले। दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही निवृत्त पोलिसांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे। महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा लेखनी बंद आंदोलनाला सुरुवात झाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश शाळे आपल्यासोबत जोडलेत। रितेश, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचं लेखनी बंद आंदोलन सुरुवात झालंय। आंदोलनासंदर्भात काय सविस्तर ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिलं म्हाडाच्या कार्यालयाच्या खाली ह्यांचं आंदोलन आहे ते एकंदरीत सुरू झालेलं आहे। मोठ्या संख्येने जे म्हाडाचे कर्मचारी ते देखील जमले आहेत आणि आंदोलनाला समर्थन देताना एकंदरीत दिसत आहे। जे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक होते, मुंबई पोलीसमध्ये ते कार्यरत होते, शेळके नावाचे अधिकारी, त्यांनी म्हाडाचे जे CEO आहेत संजीव जयस्वाल यांच्यासोबत तो वाद घातला होता। वादाच्या रूपात हाणामारी देखील बदललं होतं आणि त्यानंतर दोघांनी एक दुसऱ्यांच्या विरोधात आहे तो खेरवाडी पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या संपूर्ण घटनेचा निषेधार्थ आपण पाहू शकतो म्हाडाचे ते सर्व कर्मचारी त्यांच्याकडून लेखनी बंद आंदोलन ते एकंदरीत करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने म्हाडाचे जे कर्मचारी ते इकडे जमले आहेत। आंदोलनात त्यांच्याकडून जे समर्थन आहे ते देताना एकंदरीत दिसत आहे। आता देखील पाहू शकतो ते सर्व युनियनचे जे कर्मचारी त्यांच्याकडून सध्या जे सर्व जे कर्मचाऱ्यांना आहे ते संबोधित देखील केलं जात आहे। थोड्याच वेळाकडून त्यांच्याकडून जी माध्यमांना प्रतिक्रिया देखील देण्यात येणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे त्यांचं एकच मत आहे की अशा घटना घडल्यानंतर या घटनेचा निषेधार्थ आम्ही हा संपूर्ण जो आंदोलन आहे तो पुकारलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन आजच्या दिवसापुरतंच असणार आहे का पुढे देखील चालणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।